नमस्कार मैत्रिणींनो, मी दर्शना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कटोरी ब्लाऊज 44 साईज, खूप मोठी साईज आहे, हेवी साईज एकदम. बघा आपण कसं माप पहिलं मेजरमेंट घेऊन दाखवते मी. खूप हेवी साईज असल्यामुळे आपल्याला मेजरमेंट घेणं आवश्यक आहे पहिल्यांदा. बघा अशा पद्धतीने आपण मेजरमेंट घेणार आहोत आणि मग नंतर पूर्ण उंची टाकायची. पूर्ण उंची त्यांची 15.5 आहे, 15.5 आहे पूर्ण उंची. आणि छाती त्यांची साईज म्हणजे 44 इंच आहे. कटोरी ब्लाऊज पाहिजे त्यांना. आणि स्लीव्ज उंची आहे, स्लीवची उंची त्यांची 10.5 आहे. पब हवेत पण पब नाही होणार, कारण खूप साईज मोठी असल्यामुळे कापड कमी पडते पबसाठी. आणि दंडघेर आहे 5.5. अशा पद्धतीने आपण माप घेतोय. आता कमर उंची घेतोय, म्हणजे कमरेची रुंदी घेतोय आपण. कमरेची रुंदी बघा किती आहे त्यांची, 38, 38.5, म्हणजे खूप हेवी साईज आहे मैत्रिणींनो. बघा आणि माझ्या पद्धतीने तुम्ही शिवून बघा, नक्की तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट होईल. आता आपण फिटिंगसाठी मुंडा घेतोय. हे मुंडा अशा प्रकारे घ्यायचा, जिथे शोल्डर असतो ना तिथून पकडून सावकाशपणे आपण हळूवारपणे हाताळायचे हे माप. आणि मुंड्याचं माप आपलं 9.5 आलेलं आहे. एवढी मोठी साईज आहे बघा. आता आपण कटोरीचं माप टाकतोय. कटोरीचं माप कटोरीपासून साईडची पट्टी असते ना तिथपर्यंत आपल्याला घ्यायचे बघा. अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे. कटोरी 7.5 आहे. आणि टायर शोल्डर आपला 3चा आहे. टायर शोल्डर पट्टी. अशा पद्धतीने आपलं मेजरमेंट झालेलं आहे बघा. आता मी कटिंग सांगते, एकदम सोपी पद्धत आहे. अशी खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्की जमेल. तुम्ही नक्की ट्राय करा. 44 साईज कटोरी ब्लाऊज, पूर्ण उंची 15.5 आहे, तर आपण 16.5 घेणार आहोत बघा. अशा पद्धतीने आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे. इथे पण आणि ह्या साईडला पण माप टाकायचं आहे. अशा पद्धतीने माप टाकून घ्यायचे आपल्याला. आता बघा गळा रुंदी आपण किती टाकतोय. हेवी साईज असल्यामुळे 2.5च टाकतोय आपण कंपल्सरी 2.5च वापरतोय. आणि आपल्या तयार शोल्डर आहे, शोल्डर तयार 3चा असल्यामुळे 3.5, 4.25 घ्यायचं आहे. एकूण आपला 6.5 येतोय शोल्डर. आणि मुंडा बघा आपण किती घेतोय. मुंडाही 6.5, पावणे 6.25 आहे. थोडंसं डाऊन करतोय हेवी साईज असल्यामुळे. कंपल्सरी डाऊन करायची काही गरज नाही वाटत. 44चा चौथा भाग 11 आणि 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवतोय आपण, 2 इंच म्हणजे. आणि बघा आपल्याला सेप देऊन घ्यायचं आहे बघा मैत्रिणींनो. इथून आपल्याला फिटिंगचा मुंडा घ्यायचा आहे. आपला फिटिंगचा मुंडा 9.5 आहे. आपण मगाशी मेजरमेंट घेतलेला आहे. तर बघा तो फिटिंगचा मुंडा इथे आपल्याला मोजून कसं घ्यायचं आहे बघा. 9.5 इथून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित पकडून अर्धा इंच आपल्याला वरती शोल्डर सोडायचं आहे. शोल्डर इथं, शोल्डरच्या इथे मुंडा सोडायचा आहे अर्धा इंच. अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे बघा. 9.5 एकदम कंप्लीट आलेला आहे आपला मुंडा, परफेक्ट आहे. 6.5 मुंडा घेतलेला आहे आपण. अशा पद्धतीने आपला मुंडाचं माप एकदम परफेक्ट आलेला आहे. आता आपण पुढचं माप बघतोय गळ्याचं. आपली पाठ किती आहे,
4.5 आहेत, आपण पावणे म्हणजे अर्धा पाऊण जे एक्स्ट्रा घ्यायचे त्या पद्धतीत माप टाकायचे आपल्याला. 4.5 पाट असल्यामुळे त्याच्यामध्ये पाऊण इंच एक्स्ट्रा करायचे. आणि मग गळा रुंदी आपल्याला खाली 3.5 घ्यायची, हेवी साईज असल्यामुळे. अशा प्रकारे शेप द्यायचा आहे बघा. अजून थोडा ब्रॉड करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्या गळ्याचं माप पण झालेलं आहे मैत्रिणींनो. माझा व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप छान एखादी कमेंट पण करा. आता आपण कमरेचं माप टाकतोय. आपली कंबर आहे 38 सॉरी 38. आता चौथा किती आहे? कुठं चालली ते ताईला सांगत 9.5 पावणे 10 येईल. आणि 2.5 इंच 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. आता आपण कट करून घेतोय बॅक साईड. उन्हाळ्याचे कॉटनचे चांगले वाटतात. एवढी इझी ट्रिक आहे ना ही. तू कधी आणल्या त्या साड्या? खूप छान पद्धत आहे. आता ही बॅक साईड आपण पेपरवर ठेवून बघणार आहोत. फ्रंट साईड काढायला पेपरवर ठेवून फ्रंट साईड काढायची आपल्याला. बॅक साईड ऑनलाईन ती कशा पद्धतीत ठेवायची बघा. अशा पद्धतीत ठेवायची आणि आपल्याला मार्करच्या साह्याने चॉक किंवा मार्करच्या साह्याने पूर्ण आहे तसा, त्याच्यात काहीच बदल करायचा नाहीये बघा. अशा पद्धतीत करायचं आहे. आणि इथे आपल्याला पुढचं शेप देण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये शेप द्यायचा आहे. पुढचं फ्रंटचं शेप आपण इथे योगपट्टी टाकतोय. टाकायचं हेवी साईज आणि हाईट जास्त असल्यामुळे 3 इंचचा 3 इंचचा टाकायचं आहे. टेलर ना तिची माहिती मागचं शिकली विद्या आणि कटोरी 7.5 आहे. 7.5चं टाकायचं अंतर. म्हणजे पण इकडे साड्या पुढचा गळा तेच ना त्यांना काय नाही पुढचा गळा करायचा आहे आपल्याला 2.5. असं दोन्ही पण बाजू असते काही नाही. आपली एकाच जागी असलं ना गोल शेप द्या. मला किती आतमध्ये तरी मला आहे माझ्या नाही का. इथून आपल्याला 2.5 घ्यायचे. तिचं काही नाही कसं गळ्याच्या इथे 5.5 घेतलेला आहे अंतर. आता आपण कटिंग करून घेऊया. व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याच्यासाठी मी खूप पटपट सांगते. तुम्हाला सविस्तर पाहिजे असेल तर कमेंट करा आणि यूट्यूब ना ही कच्ची कटोरी आहे. या प्रकारे आपल्याला डार्क करून घ्यायची पेपरवर. स्पीच मराठी तू केलंच नाही आता शिवरात्रीच्या दिवशी डार्क फोटो लिहायचे आपल्याला. आणि तुला सगळं सांगा शिवरात्रीच्या दिवशी टाकायचं ना टाइम लागते ना एडिटिंग वगैरे करायला. 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय कटोरीसाठी. दोन्ही साईडला 1.5 इंच टाकायचे. तुझा चॅनल कोण ना त्याचा सरळ रेष मारून घ्यायची 1.5 अंतरावर आणि मध्ये काढून घ्यायचंय. पुन्हा खाली आपल्याला 2 एक्स्ट्रा घ्यायचे. 2 इंच अजून वाढवायचे. आणि हे बघा आपण कसं तिरपी शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे आपल्या हाताने. ही कटोरी आपल्याला कापून घ्यायची. मैत्रिणींनो खूप वेळ लागतो हे बनवायला, व्हिडिओ वगैरे एडिटिंग. त्याच्यासाठी तुम्ही बघा आणि कमेंट करा. आपल्याला टक्स घ्यायचा आहे. 2चा टक्स येईल.
2चा टक्स मारायचे आणि उभा 3चा टक्स येतो. या पद्धतीत अशा पद्धतीत आपल्याला टक्सचे पण मार्किंग करून घ्यायचे. आणि इथे बघा थोडंसं अर्धा इंच आपल्याला अजून डाऊन करायचे फ्रंट साईडला कटोर हुकांच्या साईडची. बघा आता आपण अस्तर अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे. बघा पिना लावून व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची. हेवी साईज असल्यामुळे लक्ष देऊन बघा. कटोरी बघा किती छान आलेली आहे. ऍसिडिटी झाली का काय? काय करा ना मैत्रिणींनो होय, लाईक acidity करा, होईल. सबस्क्राईब करा Acidity. आणि सपोर्ट करा होतं मला. का? ऍसिडिटी दुखतं? अशा पद्धतीत आपली कटिंग झालेली आहे. आता स्लीवची कटिंग बघते. स्लीवची कटिंग 10.5 आहे. त्याच्यात एक्स्ट्रा पाऊंड घ्यायचे आपल्याला. 3.5चा कॅप हाईट द्यायचं आहे. ऍसिडिटीची गोळी आणते का मला? इथे ऍसिडिटीची गोळी आपल्याला आणते. फिटिंगचा मुंडा 9.5. बघा अशा प्रकारे आपला सेटिंग खूप इझी पद्धत आहे. हो स्लीवची पण फिटिंगचा मुंडा इथे पण आपल्याला वापरायचा 9.5. मग काय होतं? झाली स्लीव्ज कटिंग. खूप सुंदर बसते हा ही स्लीव्ज. काय सांगते? आता हे एक्स्ट्रा घेतलेलं पफ स्लीव्जसाठी पण पफ स्लीव्ज नाही बसली. आपण पुन्हा त्यांना छोटी स्लीव्ज करून दिली आहे कारण कापड खूप कमी होतं. आता योग बघा किती सोपं आहे. ही बॅक साईड घ्यायची. त्याच अंतरात आपल्याला योगचं अंतर घ्यायचे आणि 3.5 3चा योग टाकला होता ना मग अशी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे 3.5 आणि इथे अंदाजे झाला योग. एवढी सोपी ट्रिक आहे. नक्की माझी व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे नवीन व्हिडिओ येतील तुम्हाला. सबस्क्राईब केले तर बाय.